साहेब म्हणतात कसं रामू आता तू शिकायला हवं म्हणजे साहेब म्या शिकायला हवं आणि तुम्ही इतकं शिकताय ते काय पुरं नाही का? नाही रामू, पुढे जाऊन आपल्याला ही लेकरं बाळ होतील. आई चढानी लागली तर लेकरांना तरी काय शिकवेल? तुला शिकायलाच हवं. म्हटलं साहेब तुम्ही इतके मोठे मोठे ग्रंथ वाचतात, मी जरी नाही वाचली तर काय फरक पडेल? फरक पडेल रामू, फरक पडेल. अगं पाळणाऱ्या जगात आणि स्त्री जर शिकली तर पाळणा कसा अचूक दिशेला जातो बघ. तुला शिकायलाच हवं. मला हे जरा पटलं. बाबा इथे म्हटलं शिकायला, पण एकाच अटीवर यांनीच मला शिकवायला हवं. स्वारी तयार झाली. म्हणतात कसं, हो रामू हो, मी जरूर शिकवेल तुला. ज्योतिबांनी नाही का सावित्रीमाईला शिकवलं? ज्योतिबा फार मोठे क्रांतिकारक पुरुष रामू. सावित्रीमाई अडाणीच होत्या पण त्या शिकल्या. सावित्रीमाईमुळे तानाबाई बिर्जे शिकल्या, ताराबाई शिंदे घडल्या. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका फातिमा बी झाल्या. आणि एवढंच नव्हे तर या मारा मागाचं दुखणं हे शेवट आणणारा मुक्ता साळवे पण सावित्रीमाईच्या शाळेतली. लक्षात ठेव. ज्योतिबांनी वखरलेल्या शेतात हातात काठी घेऊन सावित्रीमाईला लिहायला वाचायला शिकवलं. आणि याच मातीवरचे शब्द पुढे काळाच्या डोक्यावर जाऊन विराजमान झाली आणि क्रूर काळालाही घाम फोडला. इतिहास साक्षी आहे याला. बघ रामू बघ, एक स्त्री शिकली तर काळ घडवू शकते. तुला शिकायलाच हवं. तर साहेबांना त्या दिवसापासूनच नाही ते क्षणापासून मला शिकवायला सुरुवात केली. ही लागलं पण मी शिकले की घरातले कामावर